चालू आता आपण कुठे चाललो? आता नरसोबाच्या वाडीला चाललोय आपण. चला, श्री गुरुदेव दत्त असे नामस्मरण करत आम्ही चाललो नरसोबाच्या वाडीला. कोल्हापूरपासून अवघ्या 50 किलोमीटरवर आहे नरसोबाची वाडी. आणि जातानाचा प्रवास पोहोचण्यापेक्षाही खूप सुंदर होता, कारण दोन्ही बाजूला रस्त्याच्या हिरवीगार दाट अशी शेती पाहून मन अगदी प्रसन्न झालं. खूप सुंदर शेती, नदीकाठची जमिनीचा हाच तर फायदा असतो ना. शेतकऱ्याची जमीन ही खूप सुपीक होते आणि तिथलं पीक हे सुंदर होतं. अशा तऱ्हेने आम्ही नरसोबाच्या वाडीसाठी निघालो. मन अगदी भक्तिमय झालं होतं, कारण मी पहिल्यांदाच नरसोबाच्या वाडीला जाणार होते. नरसिंहवाडी हे क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगेच्या नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. आम्ही पोचलो नरसोबाच्या वाडीला आणि गाडी पार्क करून आता मंदिराच्या दिशेने चालत आहोत. मंदिराच्या दिशेने चालताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनी अनेक गोष्टी विकण्यासाठी आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की महिला वर्गांना आवडेल अशा अनेक गोष्टी होत्या. सुंदर गाजर आणि वाडीची वांगीसुद्धा होती विकायला. इथली बासुंदी फार फेमस आहे, त्यामुळे आम्ही ठरवलंच होतं की नरसोबाच्या वाडीला आल्यानंतर आम्ही बासुंदी नक्की ट्राय करणार आहे. आणि अशा तऱ्हेने आम्ही मंदिराच्या दिशेने चालत चाललो आहोत. वेल प्लॅन्ड आणि मॅनेज्ड असं मला तीर्थक्षेत्र वाटलं, कारण स्वच्छता अप्रतिम होती इथे आणि पार्किंगची वेगळी सोय केली होती मंदिरापासून बऱ्याच अंतरावरती, जेणेकरून गर्दी होणार नाही, लोकांना ट्रॅफिकमध्ये फसायला लागणार नाही. आणि आता हा जो पार्ट तुम्ही व्हिडिओचा बघत आहात, इथे खूप सुंदर चविष्ट अशा मिठाया मिळत होत्या. मूर्त्या आपण विकत घेऊ शकतो. हा जो परिसर आहे हा मंदिराचा परिसर आहे. आम्हाला रांगेत उभे राहून दर्शन घ्यावं लागलं पादुकांचं आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं. गर्दी गोंधळ नसल्यामुळे दर्शन अगदी सुंदर झालं, मन प्रसन्न झालं आणि आम्ही त्या वातावरणात अगदी रमून गेलो. स्वच्छता, नीटनेटकेपणा, कोणाचा गोंधळ नाही, गर्दी नाही, उन्हाचा त्रास नव्हता, वातावरण सुंदर होतं. खूप छान वाटलं आम्हाला दर्शन घेतल्यानंतर. आम्ही पुढे नदी पाहायलासुद्धा गेलो होतो. नदीच्या काठाला आल्यानंतर तर मन भरूनच आलं. पावसामध्ये हे मंदिर जे आहे ते पूर्णतः बुडतं, कारण नदी पात्र ओलांडून पूर्ण मंदिर हे बुडलं जातं असं म्हणतात. नदी खूपच सुंदर होती आणि म्हणूनच इथली शेतीसुद्धा खूप सुंदर होते. इथे ज्या फळभाज्या लागतात त्यासुद्धा चविष्ट असतात. पुढे आम्ही देवाचा प्रसाद घेतला, ज्याच्यामधला शिरा तर अप्रतिम होता. त्याच्यानंतर आम्ही खरेदी केले कंदी पेढे आणि बऱ्याचशा मिठाया इथं ज्या मिळत होत्या त्या दुधातुपापासून बनलेल्या होत्या, म्हणूनच चव याची अप्रतिम होती. तुम्ही जर इथे आलात ना तर नक्की कंदी पेढे ट्राय करा. कलाकंद आणि अनेक प्रकारच्या इथे मिठाया ज्या आहेत त्या मिळतात. आता आली ती गोष्ट ज्याची आम्ही खूप वाट बघत होतो, इथली बासुंदी. एकदम दाटसर अशी आणि मजेदार अशी बासुंदी होती इथे. पैशाच्या मानाने तर चव जबरदस्तच होती. खाल्ल्यानंतर आम्हाला कळालं की वाडीची बासुंदी ही का इतकी फेमस आहे. पुढे आम्ही बासुंदी खाल्ल्यानंतर वांगी खरेदी करायला गेलो, म्हणजेच वाडीची वांगी. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असाल चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती पण, की मी याची रेसिपी टाकलेली आहे. ओरिजिनल वांग्याला जबरदस्त टेस्ट आहे, त्यामुळे त्याला काही एक्स्ट्राचा मसाला किंवा वाटण कोणतंही टाकण्याची गरज नाही आहे. इतकी सुंदर ह्या कृष्णाकाठची वांगी आहेत ना. जेव्हा इथे याल त्यावेळेला 2 गोष्टी नक्की ट्राय करायच्या आहेत. एक म्हणजे वाडीची बासुंदी आणि दुसरं म्हणजे हे कृष्णाकाठची वांगी. जबरदस्त तुम्हाला अनुभव येईल. असा होता हा आमचा दिवस, ज्याच्यामध्ये आम्ही नरसोबाच्या वाडीचं दर्शन घेतलं. खूप सुंदर प्रवास झाला, फॅमिलीसोबत असल्यामुळे तर अजूनच आम्हाला मजा आली. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.